नमस्कार, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संकटातील म्हणजे संकट काय येतात याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. भक्तांनो, ठीक आहे, तर चला पाहूया. चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. भक्तांनो, मानवी आयुष्य हे संकटांनी भरलेले आहे. कोणी दारिद्र्याने त्रस्त असतो, कोणी आजाराने, कोणी अपमानाने, तर कोणी अपयशाने. अशा वेळी माणसाचे मन खचते, श्रद्धा डगमगते आणि जीवन निरर्थक वाटू लागते. भक्तांनो, याच अंधारात बाळूमामा प्रकाशाचा दिवा पेटवतात. ते संकट नाकारत नाहीत, पण संकटावर मात करण्याची शक्ती माणसाच्या आतच आहे हे ठामपणे सांगतात आपले ब्रह्मांडनायक बाळूमामा. लक्षात ठेवा. तर बाळूमामांचा संदेश हा केवळ शब्दांचा नाही, तर अनुभवांचा आहे. तपश्चर्येचा आणि करुणेचा संदेश आहे. भक्तांनो, संकट हे शाप नसून परीक्षा आहे आणि परीक्षेत उतरल्याशिवाय जीवनात प्रगती होत नाही, हेच त्यांचे जीवन दर्शन आहे. भक्तांनो, तर संकटे काय येतात? बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुला, संकटे येते ते तोडण्यासाठी नाही, घडवण्यासाठी येत असतात. संकटे माणूस सुखात असताना अनेकदा अहंकारात जातो, स्वतःला सर्व काही समजू लागतो, पण संकट आल्यावरच तो नम्र होतो, देवाला आठवतो आणि आपल्या आत डोकावतो. भक्तांनो, संकट हे आत्मपरीक्षणाचे साधन आहे. संकट हे आत्मपरीक्षणाचे साधन आहे. भक्तांनो, संकट हे आत्मपरीक्षणाचे साधन आहे. संकट येण्याची काही कारणे आहेत. मागील कर्माचे फळ, धैर्याची परीक्षा, योग्य मार्गावर आणण्यासाठीचा इशारा, इतरांच्या वेदना समजून घेण्यासाठी योग्य मार्गावर आणण्यासाठी इशारा, इतरांच्या वेदना समजून घेण्यासाठी. भक्तांनो, बाळूमामा स्पष्ट सांगतात की देव कोणावरही अन्याय करत नाही. जे घडते ते आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी घडते. भक्तांनो, तर संकटात माणसाने काय करू नये? भक्तांनो, बाळूमामांचा पहिला उपदेश, घाई करू नका. संकटात घाई करू नका. संकटात माणूस अनेक चुका करतो, घाबरून चुकीचे निर्णय घेतो, देवाला दोष देतो, लोकांवर राग काढतो, स्वतःवर विश्वास गमावतो. भक्तांनो, बाळूमामा म्हणतात, श्री सद्गुरू संत बाळूमामा म्हणतात, संकटात घेतलेला निर्णय हा श्रद्धेतून असावा, भीतीतून नाही. भीती ही अंधारासारखी असते, श्रद्धा ही दिव्यासारखी. दिवा लावला की अंधार आपोआप पळून जातो. भक्तांनो, श्रद्धा आणि संयमाचे महत्त्व. संकटात श्रद्धा आणि संयम हे दोन स्तंभ आहेत. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे, श्रद्धा म्हणजे देव आपल्याबरोबर आहे याची खात्री असते. देव आपल्याबरोबर आहे याची खात्री असते. आज नाही तर उद्या मार्ग सापडेल हा विश्वास. लक्षात ठेवा. प्रत्येक वेदनेमागे अर्थ आहे ही जाणीव आहे. संयम म्हणजे काय? परिस्थिती. संयम म्हणजे भक्तांनो परिस्थिती स्वीकारणे, योग्य वेळेची वाट पाहणे, राग द्वेष निराशा यांना आवर घालणे. बाळूमामा म्हणतात, जो संयम ठेवतो त्याच्यावर संकट थांबत नाही, ते थकते संकट. भक्तांनो, संकट हे गुरु आहे. मामा म्हणतात, संकट हे गुरु आहे. सुख आपल्याला लढावते, पण संकट आपल्याला शिकवते. संकट आपल्याला हे शिकवते कोण आपले आहे आणि कोण फक्त सोयीपुरते आहे. पैसा किती नश्वर आहे, शरीर किती नाजूक आहे, वेळेचे खरे मूल्य काय आहे? बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या मुला, संकट हे कठोर गुरु आहे, पण त्याचे धडे आयुष्यभर उपयोगी पडतात. दारिद्र्य आणि उपासमारीतील संदेश. भक्तांनो, अनेक लोक दारिद्र्यामुळे खचून जातात, पोटाची आग माणसाला आतून जाळते. अशा वेळी बाळूमामांचा संदेश फार मोलाचा आहे. मामा सांगतात, गरिबी लाजिरवाणी नाही, पण आळस आणि निराशा लाजिरवाणी आहे. भक्तांनो, दारिद्र्यातही प्रामाणिकपणा सोडू नका. मेहनतीपासून पळ काढू नका. छोट्या कामालाही कमी लेखू नका. भक्तांनो, देव मेहनत पाहतो, परिणाम नाही. योग्य वेळी योग्य फळ तो नक्की देत असतो. भक्तांनो, आजारपणातील बाळूमामांचा संदेश. बाळूमामा काय सांगतात?
आजार म्हणजे केवळ शरीराचा नाही तर मनाचाही असतो भक्तांनो. बाळूमामा सांगतात, आजारात तक्रारी कमी करा, कृतज्ञता वाढवा, देवाचे नाव घ्या, मन शांत ठेवा भक्तांनो. अनेक वेळा आजार हा जीवनशैली बदलण्याचा इशारा असतो. तो शत्रू नसून संकेत आहे भक्तांनो. अपमान, निंदा आणि अन्याय. संकटात माणसाला सर्वात जास्त त्रास होतो तो अपमानाचा. बाळूमामा म्हणतात भक्तांनो, बाळूमामा म्हणतात, अपमान सहन करणारा मोठा होतो, अपमान देणारा लहान असतो. लक्षात ठेवा, तो लहानच राहतो. अपमानाने तुमची किंमत कमी होत नाही. तुमचा मार्ग बदलू नका. शांत रहा, वेळ उत्तर देईल. न्याय उशिरा मिळेल पण नक्की मिळेल भक्तांनो. हा बाळूमामांचा ठाम विश्वास आहे. संकटात नामस्मरणाचे सामर्थ्य ठेवा. बाळूमामा नामस्मरणाला फार महत्त्व देतात. बाळूमामा सांगतात, नाव हे दोर आहे, संकट हे वादळ आहे. दोर घट्ट धरला तर वादळ तुम्हाला वाहून नेऊ शकत नाही. दररोज भक्तांनो मनापासून नामस्मरण करा. शब्दापेक्षा भावना महत्त्वाच्या असते. शांतपणे बसा, श्वासावर लक्ष ठेवा भक्तांनो. नामस्मरणाने मन स्थिर होते आणि स्थिर मनातूनच योग्य मार्ग सापडतो भक्तांनो. संकटात ही सेवा करा. सर्वात मोठा संदेश दिलेला आहे आपल्या बाळूमामांनी. सर्वात मोठा संदेश आहे हा, तुम्ही दुःखी असताना इतरांच्या दुःखाकडे पाहिलं तर तुमचं दुःख हलकं होतं. सेवा म्हणजे कुणाला अन्न देणे. सेवा म्हणजे काय तर कुणाला अन्न देणे, कुणाला धीर देणे, कुणाचे ऐकून घेणे. सेवेने अहंकार वितळतो आणि कृपा प्रवाहित होते. आशेचा दीप. बाळूमामा शेवटी सांगतात, शेवटची आशा संपली असे वाटते तेव्हाच देव कामाला लागतो भक्तांनो. शेवटची आशा संपली असे वाटते तेव्हाच देव कामाला लागतो. रात्र कितीही काळोखी असली तरी पहाट अटळ आहे. संकट कायमची नसते भक्तांनो. बदल हा निसर्गाचा नियम आहे. ठीक आहे भक्तांनो, या सर्वाकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तर भक्तांनो, बाळूमामा म्हणायचे, आर्थिक संकट म्हणजे शिक्षा नाही. बाळूमामा ठामपणे सांगतात आपल्या भक्तांना, पैशाची कमतरता म्हणजे देवाचा राग नाही तर माणसाची कसोटी आहे. अनेक लोक आर्थिक अडचणी आली की देवाला दोष देतात, स्वतःला नशीबवान मानत नाहीत. पण बाळूमामा सांगतात की देव माणसाला मोडण्यासाठी नाही तर मजबूत करण्यासाठी परिस्थिती देतो भक्तांनो. पैसा येतो आणि जातो, पण धैर्य आणि चरित्र गेले तर सगळे संपते. कर्जबाजारीपणा खचू नका भक्तांनो. कर्जबाजारीपणात तुम्ही कधीच खचू नका. आज अनेक कुटुंबे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहेत. घर, शेती, शिक्षण, आजारपण, कर्ज अपरिहार्य होते. तर बाळूमामा म्हणतात, कर्ज माणसाला मारत नाही, भीती मारते. कर्जात असताना लपवा छपवी करू नका. खोटे मार्ग स्वीकारू नका. चुकीच्या सवयी वाढवू नका भक्तांनो. आत्महत्येचा विचार कधीच करू नका. देव प्रत्येक कर्जापेक्षा मोठा आहे. नोकरी गेली, व्यवसाय बंद पडला तरी नोकरी जाणे, व्यवसायात तोटा होणे हा फार मोठे मानसिक संकट असते भक्तांनो. बाळूमामाचा या विषयावरती संदेश होता. काम गेले म्हणून माणूस संपत नाही. धैर्य गेले तर माणूस संपतो. नोकरी गेली तर स्वतःला अपयशी समजू नका भक्तांनो. वेळेचा रडगाणे करू नका. छोटं काम करण्यास लाजू नका. देव श्रम पाहतो, पद नाही. छोट्या कामाचे मोठे महत्त्व आहे, लक्षात ठेवा. संकटात अनेक जण म्हणतात, हे काम माझ्या लायकीचं नाही. बाळूमामा म्हणतात, संकटात लायकी पाहणारा अडतो, मेहनत करणारा तरतो. रिक्षा चालवणे, मजुरी करणे, शेती करणे, हमाली करणे हे कोणतेही काम कमीपणाचे नाही भक्तांनो. तर काम लहान नसते, नजर लहान असते, लक्षात ठेवा. पैशासाठी धर्मनीती सोडू नका. आर्थिक अडचणीत काही लोक भक्तांनो फसवणूक करतात, चुकीचे धंदे करतात, व्यसनांच्या आहारी जातात. बाळूमामा कठोरपणे सांगतात, चुकीच्या पैशातून सुख मिळत नाही, फक्त संकट वाढते. थोडा पैसा चालेल भक्तांनो, थोडा पैसा चालेल, पण पवित्र मार्गाने आलेला हवा. संसाराची जबाबदारी आणि पुरुषांचे दुःख याबद्दलचे विचार भक्तांनो मामा म्हणतात, पुरुष अनेकदा आपल्या दुःखाबद्दल बोलत नाही.
घर चालवायचं, मुलांचं शिक्षण, आई वडील, कर्ज, सगळं ओझं त्याच्यावरच असतं भक्तांनो. बाळूमामा म्हणतात जबाबदारी ही ओझं नाही, ती देवाने दिलेली परीक्षा आहे. पुरुषाने स्वतःला एकटं समजू नका, देवाशी बोलायला शिकावं. अश्रू लपवण्यात कमीपणा नाही भक्तांनो. देव पुरुषाचे अश्रू मोजत असतो. देव पुरुषाचे अश्रू मोजत असतो. स्त्री आणि आर्थिक संकट भक्तांनो, या विषयावरती बाळूमामांचे मत काय होते? स्त्री घरात संकट असलं तरी स्वतः उपाशी राहते, मुलांना पुढे ठेवते, नवऱ्याला धीर देते. बाळूमामा सांगतात भक्तांनो, ज्या घरात स्त्री धीर देते त्या घरावर देव कृपा करतो भक्तांनो. स्त्रीने संकटात तक्रार कमी करावी, टोमणे टाळावेत, श्रद्धा टिकवावी, तिचा संयम घराला तारतो भक्तांनो. आर्थिक संकटात काय करायचे आहे? बाळूमामांचा उपाय आहे भक्तांनो, लक्ष देऊन ऐका. तर आर्थिक संकटात काय करावे? रोज नामस्मरण करा मामांचं किंवा देवाचं. नाव घ्या, काळजी सोडा. सकाळी सूर्याला नमस्कार करा. सूर्य हा तेज, परिश्रम आणि ऊर्जेचा स्रोत आहे. अन्नाचा अपमान कधीच करू नका. अन्नाचा मान ठेवला तर धनाचा मान वाढतो. शक्य तेवढी सेवा करा. एका भुकेलेला अन्न दिलं तरी लक्ष्मी प्रसन्न होत असते. वेळ बदलते पण अट नाही भक्तांनो. बाळूमामा स्पष्ट सांगतात आपल्या भक्तांना, देव वेळ बदलतो पण आळशी माणसांसाठी नाही. तुम्हाला उठावं लागेल, प्रयत्न करावं लागेल, काम करावं लागेल, चिकाटी ठेवावी लागेल. देव मदत करतो पण चालायला तुम्हालाच लागतं भक्तांनो. संकटाच्या शेवटी काय मिळतं भक्तांनो? तर संकट संपल्यानंतर माणसाला मिळतं ते अनुभव, नम्रता मिळते, खरी माणुसकी मिळते, देवावर अढळ विश्वास मिळतो भक्तांनो. तर बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या मुला, संकटातून बाहेर आलेला माणूस कधीच सामान्य राहत नाही. आशेचा अंतिम संदेश बामांचा आपल्या. जर आज खिसा रिकामा असेल, मन भरलेलं असेल, डोळ्यात पाणी असेल भक्तांनो, तर लक्षात ठेवा, देव तुमच्यावर काम करत आहे. आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळेला तुमचं नशीब नक्की देव बदलणार आहे, लक्षात ठेवा. तर घरातील संकट जड असते. बाळूमामा सांगतात, बाहेरचं संकट अंगावर पडतं पण घरातलं संकट थेट मनावर पडतं. पैशाचं संकट सहन करता येतं पण आपल्याच माणसाकडून होणारा त्रास माणसाला आतून मोडतो भक्तांनो. घरात वाद, टोमणे, अवहेलना, संशय वाढला की घर मंदिर राहत नाही, रणभूमी होतं. नवरा बायकोतील ताण भक्तांनो, संकटात नवरा बायको यांच्यात अंतर वाढतं. बाळूमामा म्हणतात, पैशामुळे नव्हे, संवाद तुटल्यामुळे नातं तुटतं. चुका कुणाच्या असतात? नवरा रागेट होतो, बायको दुखावते, शब्द वाढतात, शांतता निघून जाते. बाळूमामांचा उपाय, शांत वेळ निवडा भक्तांनो, शांत वेळ निवडा. दोष न देता भावना सांगा, टोमणे टाळा, एकमेकांचा अपमान कधीही करू नका. सासूसून सासरचे वाद भक्तांनो, सासरचे वाद. अनेक घरामध्ये स्त्रीला मानसिक छळ सहन करावा लागतो. बाळूमामा म्हणतात भक्तांनो, स्त्रीला तोडणाऱ्या घरात लक्ष्मी थांबत नाही. सून जर भक्तांनो शांत राहिली, कामात प्रामाणिक राहिली, देवाचं नाव धरलं तर देव स्वतः तिच्या बाजूने उभा राहतो. मुलांचे दुःख आणि आई वडिलांची वेदना. मुलं चुकीच्या वाटेला जातात, शिक्षणात अपयश येतं, वाईट संगत लागते. बाळूमामा म्हणतात भक्तांनो, राग कमी करावा, संवाद वाढवावा, उदाहरण बनावं भक्तांनो. देव आई वडिलांच्या आशीर्वादांना दुर्लक्ष करत नाही. नात्यातील अपमान आणि दुर्लक्ष घरात किंवा नात्यात अपमान होतो. कोणी किंमत देत नाही, आपलं अस्तित्व नकोसं वाटतं. बाळूमामांचा संदेश काय आहे याविषयी? तर देवाकडे जेव्हा सगळं दुर्लक्ष करतात तेव्हाच तो जवळ येतो. अपमान सहन करणं म्हणजे कमजोरी नाही, तो आत्मबळ वाढवतो भक्तांनो. अपमान, एकटेपणा आणि आतील पोकळी बाजू. लोक असतात पण समजून घेणारे कोणी नसते भक्तांनो. बाळूमामा म्हणतात, माणूस गर्दीत नाही, मनात एकटा असतो. एकटेपणावर उपाय काय आहे भक्तांनो? देवाशी बोला, नामस्मरण करा, मन मोकळं घ्या, एखाद्या गरजूला मदत करा. सेवेने मन भरतं.
स्त्रीचं न बोललेले दुःख भक्तांनो. स्त्री सहन करते, गिळते, रडत नाही. बाळूमामा सांगतात, जिथं दुःख कोणी ऐकत नाही तिथं दुःख देव ऐकतो, लक्षात ठेवा. तिचा संयम, तिची श्रद्धा, तिचं अश्रू हे सगळं देवाच्या विहीत नोंदवलेलं असतं भक्तांनो. पुरुषाने न बोललेले दुःख भक्तांनो काय आहे? पुरुष रडत नाही पण आतून मोडतो. बाळूमामा म्हणतात भक्तांनो, जो रडत नाही त्याचं दुःख जास्त खोल असतं. पुरुषाने स्वतःला दोष देऊ नका. एकटं असल्यास देवाला मित्र मानावं. हार मानू नका भक्तांनो. कौटुंबिक संकटात काय करू नये? तर कौटुंबिक जर आपलं कुटुंब जर संकटात असेल तर तुम्हाला काय करायचं नाही भक्तांनो? शिवीगाळ तुम्हाला करायची नाही, हात उचलायचा नाही, घर सोडून पळायचं नाही, आत्महत्येचा कधीच विचार करायचा नाही. बाळूमामा स्पष्ट सांगतात, आत्महत्या म्हणजे संकटातून पळ काढणं, उपाय नाही भक्तांनो. घर शांत करण्याचे बाळूमामांचे उपाय काय आहेत? तर सकाळी घरात दिवा लावायचा आहे. घरात नामस्मरणाचा आवाज ठेवा. शक्यतो मौन पाळा. अन्न शिजवताना देवाचं नाव घ्या. भक्तांनो, घर बदलायला वेळ लागतो पण सुरुवात तुमच्यापासून. लक्षात ठेवा भक्तांनो या गोष्टी सगळी. शेवटचा आशयाचा संदेश काय आहे? जर भक्तांनो आज घरात शांतता नसेल, मन दुखावलेलं असेल, आपुलकी मिळत नसेल तर भक्तांनो तर लक्षात ठेवा, देव तुमचं सहनशील मन घडवत आहे. आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळेला घरात पुन्हा हसू येईल भक्तांनो. या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे भक्तांनो. माझ्या प्रिय बाळूमामाच्या भक्तांनो, या गोष्टीकडे या मी तुम्हाला आज संकटाविषयी माहिती सांगितली, याचं तुम्हाला पालन करायचं आहे. ठीक आहे, तर भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका, कारण आपल्याला बाळूमामांचा झेंडा घरोघरी लावायचा आहे भक्तांनो. आणि भक्तांनो मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्ही सत्याच्या मार्गाला लागा. लक्षात ठेवा, बाळूमामांची हीच शिकवण होती की सत्याच्या मार्गाने चालत राहिलेला माणूस कधीच मागे राहत नाही. लक्षात ठेवा. तर भक्तांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. ठीक आहे, तर आणि मला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहित करा भक्तांनो, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ पोचवेन. ठीक आहे, तर चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं, मुळे महाराजांच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं.